नमस्कार. साप्ताहिक विवेकचे आदरणीय रमेशजी पतंगे आणि चमू, आत्मीय स्वयंसेवक बंधूंनो, संघ आणि विवेकविषयी आस्था असलेले सज्जन वृंद, नागरिक, माता भगिनी आणि या आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून या भाषणाचा, लघुभाषणाचा आनंद घेण्यासाठी उपस्थित सर्व या विचाराला समर्थक, विरोधक असे पण ऑनलाईन जुळत असतात, त्या सर्वांना माझा विनम्र नमस्कार. नागपूरच्या धरमपेठ शाखेत लहानपणी जात असताना एक सुंदर गीत आम्ही पाठ केलं होतं. मंत्र छोटा तंत्र सोपे, परी यशस्वी ठरले ते, रीत साधी शिस्त बांधी, कार्य व्यापक उभवीते, व्यक्ती व्यक्ती जमोनी भवती, जागृत करणे तया प्रती, मनात प्रीती हृदयी भक्ती, सेवा करणे निस्वार्थी. लहानपणी हे गीत पाठ होऊन गेलं होतं आणि मग पुढे नाह पालकरांनी लिहिलेलं पूजनीय डॉक्टर हेडगेवारांचं जीवनचरित्र वाचण्यात आलं. त्या चरित्रात महात्मा गांधी आणि पूजनीय डॉक्टर हेडगेवार यांचा वर्धा इथला 1934चा खूप सुंदर संवाद आहे. महात्मा गांधींनी डॉक्टरांना एक छोटासा प्रश्न विचारला की तुमची स्वयंसेवक विषयीची कल्पना काय आहे? आणि पूजनीय डॉक्टरांनी अतिशय सोप्या भाषेत आत्ता मी जे गीत म्हटलं त्याचाच आशय हा खूप सुंदररित्या तिथे महात्मा गांधींना सांगितला. पूजनीय डॉक्टर हेडगेवार म्हणाले, देशाच्या सर्वांगीण विकासासाठी जो आत्मीयतेने आपले सार सर्वस्व अर्पण करण्यास सिद्ध होतो, अशा नेत्याला आम्ही स्वयंसेवक समजतो. पुढचं वाक्य खूप महत्वाचं आहे. असे स्वयंसेवक घडवण्यावर संघाचे लक्ष आहे. या संघटनेत स्वयंसेवक व पुढारी असा भेद नाही. आम्ही सर्वजण स्वयंसेवक आहोत अशी सदैव जाणीव ठेवून आम्ही परस्परांना समान समजतो व सर्वांवर सारखेच प्रेम करतो. आम्ही कोणत्याही प्रकारच्या भेदाला थारा देत नाही. इतक्या अल्पावधीत पैशांचे व साधनांचे पाठबळ नसतानाही संघ कार्याचा जो विस्तार होऊ शकला त्याचे रहस्य यात आहे. आज मला विवेकनी अशी सूचना केली आहे की पूजनीय डॉक्टर हेडगेवारांच्या सोबत पहिल्या पिढीचे अगदी त्यांच्या निकट असे जे बाल किशोर स्वयंसेवक होते त्यांच्या जीवनासंबंधी त्यांनी डॉक्टर हेडगेवारांचा संघ कसा समजला आणि आपल्या जीवनात व्यक्त केला याचं काही थोडंसं विवेचन करावं. मित्रांनो, पूजनीय डॉक्टर हेडगेवारांचं सान्निध्य लाभलेले बाबासाहेब आपटे, दादाराव परमार्थ, अप्पाजी जोशी, यादवराव जोशी, एकनाथजी रानडे, बाळासाहेब देवरस, भाऊराव देवरस, मोरपंत पिंगळे, लक्ष्मणराव भिडे अशी ही विदर्भातली ज्ञानेश्वरांनी ज्यांना ईश्वर निष्ठांची मांदियाळी म्हटलं, असं संघ निष्ठांची मांदियाळी, या प्रत्येकाविषयी चर्चा आपल्या
वेळेच्या मर्यादेत संभव नाही, परंतु ओझरता स्पर्श असा आपण करणार आहोत. ह्या सर्वांजवळ डॉक्टरांच्या सान्निध्यातून जी एक भावना होती, अशी उत्कट भावना होती, ती कवीनी एका सुंदर गीतामध्ये व्यक्त केली आहे. तुझे तेज अंगी शतांशे जरीही उजाळून देऊ दिशा दाही दाही. आज आपण भाग्यशाली आहोत की संघाचा 96 वर्षाचा प्रवास आणि पूजनीय डॉक्टरांची जी वेदना होती, उत्कटता होती, स्वातंत्र्य आणि सर्वांगीण उन्नती, यासाठी ते सारे जीवन जे झटले, ते त्यांचं तेज, त्याचा अंश आमच्या हृदयात आम्ही जर साठवू शकलो तर आम्ही ह्या दाही दिशा उजळून टाकू. अशा उजळलेल्या दाही दिशा उजळलेल्या परम वैभवम नेतुमेतत् स्वराष्ट्रम या पथावर विजयशाली संघटित कार्यशक्ती उभा असलेला भारत आज आपण आपल्या डोळ्यांनी पाहू शकतो आहोत. हे आपलं खूप मोठं भाग्य आहे. स्वामी विवेकानंदांनी आपली अमेरिकेतली यात्रा पूर्ण केल्यावर जेव्हा भारतात आले, त्यावेळेला त्यांचं प्रसिद्ध असं कोलंबो टू अल्मोरा अशी जी यात्रा आहे, त्याच्यातलं मद्रास स्पीच फ्युचर ऑफ इंडिया या नावाने ते रामकृष्ण मठाने प्रकाशित केलाय पूर्ण ग्रंथ तो, त्याच्यातला हे छोटंसं भाषण. त्यात स्वामी विवेकानंदांनी असं म्हटलं होतं की भारताच्या उत्थानासाठी 3 गोष्टींची आवश्यकता आहे: संघटन, शक्तिसंचय आणि समन्वय. पूजनीय डॉक्टरांच्या जीवनामध्ये ह्या तिन्ही गुणांचं असा उत्कटता या साऱ्या बालकिशोरांनी अगदी जवळून पाहिली होती. या बालकिशोरांसोबत अजून एक नाव आहे, आबाजी हेडगेवार. डॉक्टरांची कार्याची जीवनशैली अशी होती, विलक्षण शैली होती की या लहान बाळासाहेब देवरस्त बस 10, 12, 14 वर्षाचे होते, भाऊराव बाळासाहेब, आणि त्यांचे काका आबाजी हेडगेवार यांना स्वयंसेवक केलं त्यांनी, आणि त्यांनी पण संघकार्यासाठी वेळ दिला. तो त्यांच्या आयुष्याचा कालखंड आहे. त्यांचं वय होतं 72 ते 80, 1940 नंतरचा हा सगळा कालखंड. त्यांनी सुद्धा संघाचं काम वाढवण्यासाठी वेळ दिला. ते सरकारी नोकरीत होते, रेव्हेन्यूमध्ये. डॉक्टरांनी त्यांना आपला हिशोब लिहिण्याचं काम दिलं, संघाचा हिशोब. निधी प्रमुख असं आपण म्हणू शकू त्यांना, पहिले निधी प्रमुख संघाचे. आपला सगळा व्यवहार व्यवस्था चोख ठेवणं. आणि एका हितचिंतकाने असंच संघाला काही आर्थिक मदत करण्याचा विषय काढल्यावर प्रश्न उपस्थित केला की हे पैसे तर आम्ही देतो, पण त्याचा उपयोग नीट नाही होत. डॉक्टरांनी ताबडतोब त्यांना आबाजी हेडगेवारांजवळ पाठवलं. त्यांनी लिहिलेला हिशोब दाखवला. हे सगळं, हे जे बाल किशोर लोक आहेत, त्यांच्याजवळ ह्या सगळ्या आठवणी होत्या आणि त्यांच्या जीवनामध्ये त्यांनी हे सगळं प्रकट केलं. महात्माजींच्या संवादामध्ये पूजनीय डॉक्टरांचं जे सर्वात महत्वाचं वाक्य आहे, असे स्वयंसेवक घडवण्यावर संघाचे लक्ष आहे. आणि ते त्यांनी असे स्वयंसेवक घडवले. मग भाऊराव देवरस तिकडे उत्तरेमध्ये लखनौला गेले. कॉलेज विद्यार्थी होते, कॉलेजमध्ये शिकायचं आणि सोबत संघाचं काम करायचं. आणि ही जी सगळी मी जी नावं घेतली, ह्यांचं स्वभाव वैचित्र्य इतकं वेगळ्या प्रकारचं होतं, तरी सुद्धा त्या सगळ्या वेगवेगळ्या स्वभाव वैशिष्ट्यासह ह्या सगळ्यांचं एक सुंदर कार्यकर्त्यांची चमू, एक संघटित हिंदू समाजाचं जीवन यांना उभं करायचं होतं. तर पहिले ही कार्यकर्त्यांची चमू, स्वभावामध्ये खूप भिन्नता.
भाऊराव तिथे गेले. त्यांचा मूळ ओढ कदाचित राजकारणातली असेल. तिथल्या स्टुडंट्स युनियनच्या निवडणुकीमध्ये ते उभे राहिले, जिंकले, तिथले प्रेसिडेंट झाले. त्यांनी डॉक्टरांना जवळून पाहिलं होतं. डॉक्टर पूजनीय गुरुजींना घेऊन लाहोरला गेले होते. पंजाबचे त्यावेळचे थोर नेते गोकुलचंद नागर यांना त्यांनी विजयादशमीच्या उत्सवाकरता अध्यक्ष म्हणून बोलावलं होतं. भाऊरावांसमोर ही सगळी उदाहरणं होती की कसे डॉक्टर हेडगेवार गणमान्य लोकांना भेटत असतात. आणि म्हणून लखनौला स्टुडंट्स युनियनची निवडणूक जिंकल्यावर या स्टुडंट्स युनियनचं उद्घाटन करण्यासाठी कोणाला बोलवायचं? तर भाऊरावांचं वय तेव्हा 20-21 वर्षांचं आहे. आणि त्यांच्या समोर आहे भारताला स्वातंत्र्यासाठी लढा देणारे नेताजी सुभाषचंद्र बोस. त्यांच्या हस्ते त्यांनी आपल्या स्टुडंट युनियनचं उद्घाटन करून दिलं. इकडे दक्षिणेमध्ये दादाराव परमार्थ, रंगाहरीजी 8वी मध्ये शिकत होते. त्यांनी त्यांचं इंग्रजीतलं, अस्खलित इंग्रजीतलं भाषण ऐकलं. वडिलांनी आल्यावर विचारलं, तू काय ऐकलं रे तिथे? संघाचे ते आले होते परमार्थ, इंग्लिशमध्ये भाषण देणार ऐकलं होतं आपण. तर म्हणे संघस्थान इज हिंदुस्थान, हिंदुस्थान इज संघस्थान. अरे वा, छान, बरोबर सांगितलं म्हणे त्यांनी. दादाराव परमार्थांनी पाहिलं होतं की पूजनीय डॉक्टरजी संघाची स्वीकारार्हता समाजामध्ये निर्माण करण्यासाठी समाजातल्या प्रतिष्ठित लोकांसोबत गप्पा गोष्टी करतात, छोटी बैठक घेतात. अशाच एका प्रतिष्ठित बैठकीमध्ये, आणि ते खूप ज्याला म्हणतात रोखठोक व्यक्तिमत्व आले, स्ट्रेट फॉरवर्ड असे होते. त्यांनी त्या प्रतिष्ठित नागरिकांच्या सभेमध्ये हे सांगितलं, मला लिप सिंपथीवाले, मौखिक वा वा संघ चांगला आहे, संघ चांगला आहे असे म्हणणारे नको आहे. मला लेग सिंपथीवाले लोक हवे, जे पायानी चालत संघाच्या शाखेमध्ये येतील. आणि दुसऱ्याच दिवशी तिथे जी शाखा सुरू झाली, नव्याने शाखा सुरू झाली, तिथे हे सगळे प्रतिष्ठित लोकांमधले 8-10 जण यायला लागले. 15-20 जणांची छोटी बैठक होती. आपल्या पद्मभूषण सन्माननीय डॉक्टर अशोकराव कुकडे, ज्यांना आपण काका कुकडे म्हणून ओळखतो, त्यांनी परवा त्यांच्या भाषणामध्ये उल्लेख केला. तो प्रसंग आहे गुरुवायूर मंदिरातला. गुरुवायूर मंदिरामध्ये अशीच प्रतिष्ठितांची बैठक होती. आणि तिथे एकाने, जे हायकोर्टामध्ये प्रॅक्टिस करत होते ॲडव्होकेट, त्यांनी प्रश्न विचारला की 1-2 वाक्यात तुम्ही संघ सांगू शकाल का? त्यावेळेला त्यांचं उत्तर आहे, संघ इज एन इव्हॉल्युशन ऑफ द लाईफ मिशन ऑफ द हिंदू नेशन. डॉक्टर हेडगेवार म्हणजे या राष्ट्राशी एकरूप झालेले असं व्यक्तिमत्व. आणि तुझे तेज अंगी शतांशे जरीही, उजाळून देऊ दिशा दाही दाही, असं म्हणून निघालेली ही जी युवक तरुण मंडळी आहेत, त्याच्यामध्ये एकनाथजी रानडेंचं नाव सांगितलं मी तुम्हाला. स्वामी विवेकानंदांच्या जन्मशताब्दीच्या वर्षात पूजनीय गुरुजींनी त्यांना विवेकानंदांचं विचारावर आधारित असं पुस्तक लिहायची जबाबदारी दिली. ते काम त्यांनी पूर्ण केलं आणि पुस्तकाला नाव काय दिलं? स्वामी विवेकानंदाज राउजिंग कॉल टू द हिंदू नेशन. म्हणजे जसं डॉक्टर या राष्ट्राशी एकरूप होते, उठता बसता प्रत्येक श्वासासोबत राष्ट्र, या युवकांना पण त्यांनी तसंच घडवलं. अर्जुन आणि कृष्णाबद्दल सांगतात. प्रश्न निर्माण झाला की अर्जुनावर जास्त प्रेम का बरं करतो कृष्ण? तर कृष्णाने सांगितलं, अर्जुनाच्या जवळ जा तुम्ही, त्याच्या रोमरोमातून तुम्हाला कृष्ण कृष्ण ऐकू येईल. या सगळ्या युवकांच्या हृदयाचं स्पंदन प्रत्येक श्वासा प्रश्वासामध्ये राष्ट्र राष्ट्र असं आपल्याला पाहायला मिळतं. या सगळ्यांनी जवळून पाहिलं होतं की संघाचे काही विषय जर पुढे न्यायचे असतील तर राजकीय नेत्यांना भेटून
त्यांना संघाची भूमिका पटवून देऊन त्याला जे विरोध करणारे असतील त्यांच्याशी संवाद करून त्यांचं समर्थन मिळवणं, हे काम डॉक्टर हेडगेवारांनी केलं आहे. आणि म्हणून पुढच्या 1000 वर्ष ज्या स्वामी विवेकानंद शिला स्मारकापासून केवळ हा भारत नाही तर सारं विश्व प्रेरणा घेत राहील, असं एक ऐतिहासिक कार्य ज्या एकनाथजी रानडेंनी उभं केलं. त्यांनी सुद्धा लालबहादूर शास्त्री त्यांना म्हणाले की तुम्ही 12 खासदारांच्या सह्या तर आणा, मग मी नेहरूंशी बोलतो. तिथे हे स्मारक बांधायचं आहे म्हणून केंद्र सरकारची अनुमती पाहिजे. मुख्यमंत्र्यांची भक्तवत्सल विचारांनी विरोधी अनुमती पाहिजे. 323 खासदारांच्या सह्या एकनाथजी रानडेंनी मिळवल्या, समर्थन उभं केलं. त्यांनी पाहिलं होतं डॉक्टर हेडगेवारांना जवळ. पूजनीय गुरुजींना कोणी विचारायचे की संघ म्हणजे काय, तर ते म्हणायचे संघ इज ए फॅमिली ऑर्गनायझेशन. विवेकनी जे विविध मौलिक विचारांचा आधार घेऊन हा जो ग्रंथ प्रकाशित होणार आहे आता, संघ मंत्राचे उद्गाते डॉक्टर हेडगेवार, त्याच्यामधला एक मौलिक विचार असा आहे की हा सारा हिंदू समाज माझा आपला आहे. हे राष्ट्र, हा देश हा माझा आहे, मी याचा घटक आहे आणि या देशाप्रती या समाजाप्रती माझं कर्तव्य आहे. त्याच्यावर भाष्य काही गणमान्य लेखक लिहिणार आहेत. 1962 साली पूजनीय डॉक्टरांच्या स्मृती मंदिराचं उद्घाटनाचा सोहळा नागपूरला करायचा आणि त्याच्यासाठी भारतभरातून कार्यकर्त्यांना बोलवायचं. 20-25 हजाराच्या संख्येमध्ये बाहेरून लोक येतील. त्यांची राहण्याची जेवणाची 1 दिवसाकरता यायचं उद्घाटनाकरता. सगळ्यांची आस्था. ह्याची व्यवस्था कशी करायची? पूजनीय बाळासाहेब देवरस नागपूरचे प्रांत प्रचारक होते. त्यांनी बैठकीमध्ये छोटासा प्रश्न विचारला की नागपुरामध्ये अशी किती घरं आपण तयार करू शकतो की जिथे हे पाहुणे म्हणून, पाहुणे नाही बस सगळा हिंदू समाज माझा आहे, त्यांच्या घरी राहतील 1 दिवस. तेच रेशीमबागला उद्घाटनाच्या कार्यक्रमाकरता घेऊन येतील. त्यांचं जेवण खाण, आंघोळ स्नान अल्पाहार सगळं करून तिथे घेऊन येतील. आणि 3000च्या वर अशी संख्या निघाली आणि बाळासाहेबांनी निर्णय घेतला की हे जे सगळे भारतातून येणारे जिल्हा प्रचारकांपासून सगळे विविध कार्यकर्ते, त्यांची राहण्याची व्यवस्था घरोघरी झाली. संघ आणि समाज, संघस्थान हिंदुस्थान, ह्याचं एक छोटं जिवंत उदाहरण बाळासाहेबांनी आपल्या या निर्णयातून केलं. आणि ह्या नंतरच्या मोठमोठ्या आयोजनांमध्ये सगळे कार्यकर्त्यांनी त्याचं अनुगमन करणं सुरू केलं. बाबासाहेब आपटेंचं नाव आपण ऐकतो. त्यांनी इन्शुरन्स कंपनी मध्ये नोकरी सुरू करून दिली होती आपल्या पोट्या पाण्याची सोय करण्यासाठी. आणि डॉक्टरांना जेव्हा हे समजलं तेव्हा डॉक्टर त्यांना सहज असं म्हणाले, अरे वा, ते स्वतः बाबासाहेब म्हणूनच त्यांचा परिचय करून द्यायचं या सगळ्या मुलांना, समाजाला. बाबासाहेब आपटे ते म्हणे, छान, तुम्ही आता इन्शुरन्स कंपनीत नोकरी घेतली आहे, आता एक गृहलक्ष्मी आणा घरी आणि छान संसार करा. बाबासाहेब आपटेंना डॉक्टरांना काय म्हणायचं आहे ते समजलं आणि त्याच दिवशी त्यांनी आपल्या नोकरीचा राजीनामा दिला. डॉक्टरांकडे आले आणि त्यांना म्हणाले की मी नोकरीचा राजीनामा दिला, आता तुम्हाला संघ कार्यासाठी मला जिथे पाठवायचं आहे तिथे पाठवा. समर्पण, राष्ट्रासाठी समर्पण, ही जी सगळी नावं मी घेतली, त्यांनी अविवाहित राहून संपूर्ण जीवनभर या भारत मातेची सेवा केली. विवेकानंदांना जे 100 युवक पाहिजे होते ते यांच्या रूपाने डॉक्टर हेडगेवारांना मिळाले. भगवंताची ईश्वरी कार्य म्हणायचे डॉक्टर हेडगेवार, ईश्वरी कृपा होती. परंतु केवळ प्रचारक, ह्या राष्ट्राच्या सर्वांगीण उन्नतीमध्ये योगदान देणारे असं उदाहरण असं डॉक्टरांना अपेक्षित नव्हतं. अप्पाजी जोशी असे त्यांनी घडवले, तयार केले. त्यांची स्वतःची पण प्रेरणा होतीच.
की वर्धेला आपला उत्तम संसार, उत्तम संघकार्य, संपूर्ण समर्पण याचं एक उत्कृष्ट संतुलन साधणारं जीवन म्हणजे अप्पाजी जोशी. विस्तृत चरित्राचं अध्ययन ज्यांना रुची आहे त्यांनी जरूर नंतर करावं. मोरोपंत पिंगळेंचं नाव आपण सगळ्यांनी ऐकलंय. मोरोपंत पिंगळ्यांनी जी अनेक कामं, संघाचा हा जो विषय आहे की या राष्ट्राप्रती ह्याच्या जी अस्मिताचं विस्मरण झालं होतं त्याची आठवण करून देणं, या राष्ट्राची ओळख म्हणजे प्रभू रामचंद्र, या राष्ट्राची ओळख म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. तर त्यांचं जे कार्य क्षीण झालं होतं, त्याची आठवण जी क्षीण झाली होती, त्याच्यामध्ये पुन्हा चैतन्य, उत्साह भरण्याचं काम मोरोपंतांनी केलं. ते जेव्हा महाराष्ट्राचे प्रांत प्रचारक होते तेव्हा त्यांना असं समजलं की रायगडावरती लोकमान्य टिळकांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा उत्सव सुरू केला आहे. परंतु आपल्या हिंदू समाजाचा दुसरा स्वभाव पण त्यांना माहिती होता, आळशी हिंदू समाज. त्याच्यामध्ये पुन्हा चैतन्य भरण्याकाशी तिथे रायगडावरती त्यांनी तो उत्सव प्रारंभ केला. पूजनीय डॉक्टर हेडगेवारांचं जन्मस्थान, पूर्वजांचं गाव हे आंध्रमध्ये कंदकुर्ती म्हणून आहे. त्यांना ते पूर्वजांना आपलं घर सोडून नागपूरला भोसल्यांच्या आश्रयाचे ते वैदिक घराणं होतं, त्यांना आश्रय घेण्यासाठी इथे यावं लागलं. त्याचं कारण काय होतं? मुस्लिम आक्रमण. आणि म्हणून त्या ठिकाणी पुन्हा सुप्रतिष्ठित असं त्यांच्या पूर्वजांचं घर, तिथे स्मारक उभारावं म्हणून मोरोपंतांनी त्याच्यामध्ये लक्ष घातलं. असं जेव्हा विदेशी आक्रमण होत असतं तेव्हा भक्तांवर जबाबदारी असते की ईश्वराचं रक्षण करायचं, देवाचं रक्षण करायचं. म्हणजे काय करायचं? म्हणजे ती जी केशवराज त्यांची कुलदेवता होती त्या मूर्तीला त्या मंदिरातून बाजूला करून एका ब्राह्मणाच्या घरी आणि जपून ठेवलं होतं. तिथे त्याची पूजा आराधना चालायची. माननीय मोरोपंतांनी ही जी अशी परिस्थिती झाली होती त्याच्यातून पुन्हा तिथे प्रतिष्ठा, त्या प्राण प्रतिष्ठा झालेल्या केशवराज मूर्तीचं पुन्हा या मंदिरामध्ये पूर्वीच्या जागी डॉक्टरांच्या वडिलोपार्जित घरी तिथे स्थापना केली. एक सुंदर राम मंदिर तिथे आहे. श्रीशैलम आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचं एक वेगळं नातं आहे. तिथे असंच एक सुंदर स्मारक मोरोपंतांच्या प्रेरणेने उभं झालं. यादवराव जोशींचं नाव आपण सगळ्यांनी ऐकलंय, ते तर त्यांच्या घरीच राहिले आहेत, डॉक्टर हेडगेवारांच्या. आणि पूजनीय डॉक्टरांसमोर हिंदू समाजाचं अध्ययन केल्यानंतर आशय म्हणून जे महत्वाचे असे मुद्दे होते त्याच्यातला एक मुद्दा होता की हिंदू समाजातल्या आंतरिक दोषांमुळे हे हिंदू समाजाचं पतन झालेलं आहे. बाह्य आक्रमण ही तर गोष्ट आहे, परंतु त्याही पेक्षा महत्वाची आहे की आपल्या आतमधले अस्पृश्यता, उच्च नीचता, विषमता, भेदभाव आणि हे सारं दूर करण्यासाठी इथला जो कोणी समाज परधर्मीय झाला असेल त्याच्यातला 99.9% हा हिंदूच आहे, असं त्यांचं डॉक्टर हेडगेवारांचं विश्लेषण होतं. आणि म्हणून कधी प्रलोभनाने, कधी भयानी असा आपला धर्म सोडून गेलेला असेल तो, त्याला पुन्हा आत्मीयतेने जोडायचा. हा भेदभाव हिंदू समाजाचा नाही, धर्माने म्हटलं पाहिजे ते. आणि म्हणून उडुपीला जे 1969 साली सर्व संप्रदायांच्या प्रमुख नेत्यांचं, संत महंतांचं असं जे तिथे संमेलन झालं, त्याचं आयोजन, यशस्वी आयोजन करणारे कोण होते?
तर डॉक्टर हेडगेवारांच्या घरी किशोर अवस्थेमध्ये पासून राहिलेले यादवराव जोशी, ज्यांनी सारं जीवन 50 वर्षाहून अधिक काळ दक्षिणेमध्ये त्यांनी काम केलं. संगीतामध्ये इतकं मोठं स्थान होतं त्यांचं. भीमसेन जोशी म्हणायचे, अरे मला जो सगळा सन्मान मिळालाय त्याच्यावर यादवचा अधिकार आहे. असं एक उज्ज्वल व्यक्तिमत्व. आणि त्यांनी दक्षिणेमध्ये जे सगळं काम सुरू केलं त्या कामामध्ये एक महत्वाची गोष्ट मी आपल्याला सांगू इच्छितो की असे व्यक्ती निर्माण केले की जे समाजामध्ये गुणांकडे पहा. पूजनीय डॉक्टरांच्या आणि महात्मा गांधीच्या संवादामध्ये जे एक सुंदर वाक्य होतं की देशाच्या सर्वांगीण विकासासाठी जो आत्मीयतेने आपले सार सर्वस्व अर्पण करण्यास सिद्ध होतो अशा नेत्याला आम्ही स्वयंसेवक समजतो. त्याच्या नेतृत्वाचे गुण हे पाहून त्यांना आम्ही जोडतो आणि त्यांना घडवतो. यादवरावांच्या सान्निध्यात माननीय शेषाद्रीजी जे 13 वर्ष संघाचे सरकारवार आहे, परम आदरणीय कृष्णप्पाजी जे कुटुंब प्रबोधनाचे पहिले राष्ट्रीय संयोजक होते, सूर्यनारायण राव जे आज सगळे लाखोहून अधिक अशा 1.25 लाखाहून अधिक असं जे सेवा कार्य चालतं संघाच्या वतीने, त्याचे अखिल भारतीय सेवा प्रमुख ही जबाबदारी सांभाळणारे नेतृत्व करणारे सूर्यनारायण राव त्यांनी घडवले. आणि पूजनीय बाळासाहेब जे नेहमी म्हणायचे, सरसंघचालक झाल्यानंतर त्यांचं पहिलं भाषण जे होतं त्यात त्यांनी म्हटलं होतं की पूजनीय डॉक्टरजी, गुरुजी हे तर खूप मोठे थोर नेते होते. त्यांची स्वतःची वैयक्तिक उंची जितकी मोठी होती, मी तर सामान्य आहे आणि माझ्यावर ही जबाबदारी आली आहे, सरसंघचालक पदाची जबाबदारी आली आहे, एवढा मोठा गुरुभार मी कसा सांभाळीन. तर मी याच भरोशावर सांभाळू शकीन की माझ्याजवळ देव दुर्लभ कार्यकर्त्यांचा संच आहे. जसा संच डॉक्टर हेडगेवारांनी राष्ट्रासाठी समर्पित असा नागपूरला तयार केला, तसाच ह्या सगळ्यांनी ते जिथे जिथे गेले त्या ठिकाणी तयार केला असा देव दुर्लभ कार्यकर्त्यांचा संच. आणि म्हणून हा जो अंक एक खूप सुंदर उपक्रम विवेकने हाती घेतला आहे. आजच्या ह्या सगळ्या कोरोनाचं संकट आहे, काही आंतरिक संघाच्या विचाराला विरोध करणाऱ्या अशा पण शक्ती उफाळून येत आहेत. शेतकऱ्यांच्या याच्यात जसं असतं की ते पीक बी पेरल्यानंतर काही तण येतात, ते निंदण करून स्वच्छ करावं लागतं, तसं पूर्ण पीक आल्यानंतर सुद्धा अनेक प्रकारचे आक्रमण संकट त्याच्यासमोर येतात. कोणी पक्षी प्राणी खाऊ शकतात, तिथेच काही कीड लागू शकते, आणखीन तिथे तण वाढतात, ते सगळं स्वच्छ करावं लागतं. आपण त्या काळात आहोत आणि अशा वेळेला 21 जूनला हा जो एक सुंदर विशेषांक विवेक साप्ताहिक प्रकाशित करत आहे, त्या सगळ्या चमूचं हृदयपूर्वक अभिनंदन. परंतु 21 जून ही डॉक्टर हेडगेवारांची देहत्यागाची दिनांक आहे, तारीख आहे. आणि म्हणून आपल्या सगळ्यांना एक महत्वाचं वाक्य आणि एक छोटी आठवण मी आपल्याकरता सांगणार आहे. एक आठवण अशी आहे की स्वामी सत्यमित्रानंद गिरीजी ज्यांनी हरिद्वारला 7 मजली भारतमाता मंदिर बांधलं, त्यांच्या दर्शनाकरता मी गेलो होतो हरिद्वारला. त्यांनी स्वतः मला त्यांच्या खोलीतली पूजनीय डॉक्टर हेडगेवारांची प्रतिमा दाखवली आणि म्हणाले की माझ्या दिवसाची सुरुवात या पूजनीय डॉक्टरांच्या प्रतिमेचं दर्शन घेऊन होत असते. मग मी बाकीचं सगळं पूजा अर्चा, अनेक आध्यात्मिक उपासना जे काही जप तप ते करत असतो. ज्यांनी 50 वर्षाहून अधिक काळ असा विविध देशांमध्ये हिंदुत्वाच्या प्रचाराकरता आपलं सगळं जीवन अर्पण केलं, अशा संत शिरोमणीतले पूज्य सत्यमित्रानंद गिरीजी म्हणतात
मी जर रोमांचित झालो, गदगद झालो. माझ्या जीवनातला तो अमृत क्षण होता. यादवराव जोशींचं वाक्य प्रत्यक्ष त्यांच्या तोंडून मला ऐकण्याचं भाग्य लाभलं. यादवराव म्हणाले, प्रत्येक स्वयंसेवकाच्या रूपाने डॉक्टर हेडगेवार जीवित आहेत. डॉक्टर हेडगेवारांचं देहावसान झाल्यावर जेव्हा पूजनीय गुरुजींना सरसंघचालक म्हणून घोषित केलं, त्यावेळेला ती घोषणा करणाऱ्यांमध्ये डॉक्टर हेडगेवारांचे काका, जे वयाने मोठे, आबाजी हेडगेवार, ते उभे राहिले त्या एकत्रीकरणामध्ये नागपूरच्या, आणि म्हणाले, डॉक्टर हेडगेवारांचं देहावसान, मृत्यू झालेला नाही आहे, निधन झालेलं नाही आहे, गुरुजींच्या रूपाने ते जिवंत आहेत. इतकी श्रद्धा, तशी अनुभूती, आणि तेच सूत्र अधिक व्यापक करत माननीय यादवराव जोशी, ज्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं सहकार्यवाह म्हणून जबाबदारी सांभाळली, त्यांनी असं म्हटलं की प्रत्येक स्वयंसेवकाच्या रूपाने डॉक्टर हेडगेवार जीवित आहेत. 21 जूनला या अंकाचं प्रकाशन होत असल्यामुळे मला आवर्जून हे वाक्य सांगण्याची इच्छा होती. आजच्या प्रत्येक स्वयंसेवकावर एवढी मोठी जबाबदारी आहे. जशी ही पहिली चमू तुझे तेज अंगी शतांशे जरीही, उजाळून देऊ दिशा दाही दाही, या प्रेरणेनी ती आत्मज्योत तेवत असं कार्य केलं. असं कार्य आपण सुद्धा सर्व हे जे लाखो स्वयंसेवक आज केवळ भारतात नाही, हिंदू स्वयंसेवक संघाच्या रूपाने विश्वात आहेत, त्या सगळ्यांनी आपल्या भारत मातेच्या चरणी प्रार्थना करूया, जगत जननीच्या चरणी प्रार्थना करूया की आमच्यावर अशी कृपा कर, आम्हाला असा प्रसाद दे की आमच्या शेवटच्या श्वासापर्यंत आम्ही या भारत मातेची सेवा करू शकू. या राष्ट्राला सर्वांगीण उन्नतीच्या जगद्गुरूच्या शिखरावर पोहोचवण्यासाठी खारीचा वाटा हा तनमन धनपूर्वक या समर्पणाच्या रूपातून मला प्राप्त हो, अशी एक विनम्र प्रार्थना करून मी माझ्या वाणीला विराम देतो. आणि साप्ताहिक विवेकच्या रमेशजी पतंगे आणि त्यांच्या सर्व चमूला हृदयापासून धन्यवाद, आभार देत माझ्या वाणीला विराम देतो. नमस्कार. सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामयाः, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखभाग् भवेत्.